नमस्कार, महागौरी चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज आपण मटर थाली बनवूया। त्यासाठी मी कढईमध्ये एक पळी घी घेतलेले आहे। त्याच्यामध्ये मी अख्खे मसाले टाकलेले आहेत आणि 2 सुक्या मिरच्या टाकत आहे। आता या थोड्या तडतडल्या की त्यामध्ये मी क्रश करून अद्रक टाकत आहे, लसूण टाकत आहे। हे बघा असे बारीक चिरलेले आहे आणि कांदा टाकत आहे। मी 2 कांदे घेतलेले आहेत। आता हे सर्व मी मिक्स करून घेत आहे। गॅस कमी आचेवर करून घेतलेले आहे आणि हळूहळू हे शिजू देत आहे। आता एका साईडला मी अजून एक कढई घेतलेली आहे। त्याच्यामध्ये मी थोडं तेल टाकलेलं आहे आणि बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे। हेही मी 2 कांदे घेतलेले आहेत। त्यामध्ये मी अद्रक लसूण टाकलेला आहे आणि आता गॅस मीडियम आचेवर करून घेतलेले आहे। हे बघा, पुलावासाठी आपण जे कांदा शिजत ठेवलं होतं ते आता शिजलेले। आता त्यामध्ये मी या भाज्या टाकत आहे। तुम्हाला जर हवे असतील तर नुसते मटर किंवा कोणत्याही भाज्या न टाकताही तुम्ही ते करू शकता, छान लागते। हे बघा, आता हे मी सर्व मिक्स करून घेतलेले आहे आणि आता हे मी झाकण देऊन कमी आचेवर शिजू देत आहे। आणि दुसऱ्या साईडला आपण ती कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण कांदा बघतोय। हे बघा, हे आता थोडं नरम झालेले आहे आणि एका साईडला आता आपण पुन्हा आपल्या भाज्या बघूयात। या बघा, जरा शिजलेल्या आहेत। आता त्याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे, चमच्याने पुन्हा हलवलेलं आहे आणि अजून एक वाफ काढून घेऊया। आता मी पुन्हा याच्यावर झाकण ठेवून ते शिजत ठेवत आहे। आता भाजीसाठी आपण जो कांदा शिजत ठेवला होता तोही शिजलेला आहे। आता त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकत आहे, 1 चमचा आगरी मसाला टाकलेला आहे, पाव चमचा धने जिरे पूड, पाव चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आता हे सर्व मी मिक्स करून घेत आहे। हे बघा, आता आपल्या मसाल्यांना आणि कांद्याला असं तेल सुटलेले आहे। त्यानंतर मी बारीक चिरलेले 2 टमाटर घेतलेले आहेत आणि ते टाकत आहे। हेही आपण नीट असे मिक्स करून घ्यायचे आणि कमी आचेवर आपले हे टमाटरही शिजून घ्यायचे आहेत। आता हे टमाटर शिजून झाल्यावरही आपण दुसऱ्या साईडला ज्या भाज्या ठेवल्या होत्या त्या बघायच्या आहेत। हे बघा, आता आपल्या भाज्याही चांगल्या शिजलेल्या आहेत। या आता आपण हे बघा, व्यवस्थित भाज्या शिजलेल्या आहेत। आता आपण त्यामध्ये पुलावासाठी जो भात, बिर्याणी भात जो शिजवून ठेवलेला होता तो याच्यामध्ये टाकायचा आहे आणि हेही आता आपण मिक्स करून घ्यायचे आहेत। हे मिक्स करून झाल्यावर आपण 5 मिनिटे गॅस कमी आचेवर करून झाकण देऊन ते शिजवून घ्यायचे आहेत। हे बघा, आपला पुलाव रेडी आहे। आता मी पुलावाचा गॅस बंद करून घेतला आहे आणि आपल्या भाजीकडे बघूया आता। हे बघा, आपले टमाटर शिजून झालेले आहे। आता मी यामध्ये कांदा, खोबरा, अद्रक लसूणची पेस्ट केली होती, हे शिजवून म्हणजे केलेलं होतं मी, ते आता याच्यामध्ये घातलेली आहे। अद्रक लसूण आणि कांदा आणि सुके खोबरे याची मी पेस्ट बनवली होती, ती याच्यामध्ये घातलेली आहे। हे बघा, आता हेही थोडंसं शिजलेलं आहे। आता याच्यामध्ये मी बटाटा, वांगा आणि वाटाणे हे टाकत आहे। आता हे आपण मिक्स करून घ्यायचे आहे। हे चांगले आपण मिक्स करून घेतले की त्याच्यावरही आपण झाकण देऊन हे कमी आचेवर हळूहळू शिजू द्यायचं आहे। पाणी नाही टाकायचं, हे असंच हळूहळू वाफेवर शिजू द्यायचं आहे। दुसऱ्या साईडला आपण वाटाण्याच्या भजीची तयारी करून घेऊया। त्यासाठी मी गरम पाण्यामध्ये काही वाटाणे
टाकले होते. हे बघा, ते मी आता एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत. त्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे आणि हे सर्व मी आता असे चुरून घेत आहे. हे असे व्यवस्थित नीट असे चुरून घ्यायचे आहे. हाताने करा किंवा स्मॅशर घ्या. हे बघा, मी कसे हे हळूहळू दाबून घेत आहे. हे बघा, हे असे नीट व्यवस्थित असे दाबून घ्यायचे. हे बघा कसे तुटलेले आहेत. हलके हलके दाबून घ्यायचे आहेत. आता त्यामध्ये मी अद्रक लसूण टाकलेला आहे, हळद टाकलेली आहे, मसाला टाकलेला आहे, धने जिरे पूड टाकलेलं आहे आणि मीठ टाकलेलं आहे. आता हे सर्व टाकून झाल्यावर मी बारीक चिरून कोथिंबीर टाकत आहे आणि त्यानंतर मी याच्यामध्ये बेसन टाकत आहे. हे चांगले मी 1.5 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी मी यामध्ये तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे सर्व मी असं मिक्स करून घेत आहे आणि त्यामध्ये थोडं पाणी टाकून हे मी मिक्स करून घेत आहे. हे बघा, पाणी टाकून हे मी असं मिक्स करून घेतलेले आहे. आता हे साईडला आपण ठेवून देऊयात आणि आपली भाजी बघूया. ही बघा, जे टमाटर होते त्यालाही असं पाणी सुटलेलं आहे आणि आपल्याला पाणी टाकायची गरज नाही लागलेली आहे भाजीमध्ये. आता एका साईडला आपण पुऱ्यांची तयारी करून घेऊया. त्यासाठी मी काही वाटाणे घेतलेले, त्याच्यामध्ये 2 मिरच्या, अद्रक लसूण, कोथिंबीर टाकून घेत आहे. थोडंसं पाणी टाकून मी हे वाटून घेतलेले आहे. हे बघा, आता आपली भाजी रेडी झालेली आहे. आता मी भाजीचं गॅस बंद करून घेत आहे आणि दुसऱ्या साईडला मी कढई तापत ठेवत आहे. आता यामध्ये मी तेल टाकलेलं आहे आणि जे भजीचं पीठ आपण करून घेतलं होतं, हे बघा तेल तापलेले. आता मी ते भजी याच्यामध्ये टाकत आहे. आता तेलही चांगलं तापलेलं आहे. हे भजी टाकून झाल्यावर मी गॅस कमी आचेवर करून घेत आहे. हे बघा, छान भजी होत आहेत. आता एका साईडला भजी होत आहेत, तोपर्यंत आपण पुऱ्यांसाठी पीठ मळून घेऊया. त्यासाठी मी एका ताटामध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. थोडंसं त्याच्यामध्ये मी चमचाभर बेसन टाकत आहे. चवीनुसार मी 1 चमचा मीठ टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये मी कस्तुरी मेथी टाकलेली 1 चमचा, हळद, धने जिरे पूड, थोडासा जिरा टाकलेला आहे आणि जे वाटण मी बनवलेलं होतं वाटाण्याचं, ते मी याच्यामध्ये टाकलेलं आहे. आता आपले भजी रेडी आहेत, ते आपण एकदा काढून घेऊयात. हे बघा, आता भजी बघायला गेलं तर बरेच जणांचे खूप तेलकट असे भजी बाहेर येतात. हे बघा, हे किती व्यवस्थित निघालेले आहेत. याला बिलकुल पण म्हणजे असं तेल जास्त बाहेर आलेलं नाही आहे. तेल खूप असं बाहेर येतं, ते खायला चांगले नाही वाटत. आता ते टाकून मी दुसरे भजी टाकायला ठेवलेले आहेत तळायला आणि हे बघा, मी पीठ मळूनही घेतलेलं आहे आणि आता पीठ मळून झाल्यावर मी नंतर याला तेल लावलेलं आहे. हे बघा, आणि हे 15 मिनटं मी पीठ मळून झाल्यावर 15 मिनटं साईडला ठेवून दिलेलं होतं. आता मी पुऱ्या बनवलेल्या आहेत आणि आता मी त्याच तेलामध्ये हे तळून घेत आहे. या पुऱ्या खूप छान आहेत. याच्याबरोबर म्हणजे भाजी चटणी असली नसली तरीही तुम्ही नुसत्याही ते खाऊ शकता. तुम्ही एकदा ह्या पुऱ्या आणि ही भाजी तुम्ही नक्की भजी वगैरे हे घरी ट्राय करून बघा आणि मला कळवा की कशी बनलेली आहे, कशी वाटली तुम्हाला आजची थाली. आता या पुऱ्या तळून झाल्यावर आता या पुऱ्याही बघा, या बघा, या तळून झाल्यावर या अशा त्याच्यातून तेल पूर्ण असं काढून झाल्यावर
साईडला करायच्या, म्हणजे त्याला जास्त असं तेल सुटत नाही. आता थंड झाल्यावर त्या पुऱ्या पण खूप तेलकट होतात. या बघा चांगल्या अशा सुक्या चांगल्या निघालेल्या आहेत. ही बघा असली थाली तुम्हाला कशी वाटली ही नक्की मला कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. तुम्ही फक्त व्हिडिओ बघून जाता, कोणी लाईक सबस्क्राईब करत नाही. तर प्लीज तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि ही थाली तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हीही ही थाली घरी बनवून बघा. अजूनही वाटाण्याच्या नवीन रेसिपी येतील.